नमस्ते. माझं राईट हँड पूर्ण दुखायचं, म्हणजे नर्व्स पेन जाणवायचं. सो ऑलमोस्ट मागच्या वर्षी ऑक्टोबरपासून हा त्रास सुरू झाला आणि मला कसलंच राईट हँडमध्ये कसलीच स्ट्रेंथ जाणवत नव्हते आणि मला काहीच काम करण्यामध्ये फारच पेन व्हायचं. ऑफिसचं असू किंवा घरातलं असू, फारच त्रास व्हायचा मला. पूर्ण शोल्डर आणि राईट हँड पूर्ण पेन व्हायचा. ऑफिसचंच लॅपटॉपवरती IT जॉब, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सो आमचं तेच 9 to 5 जॉब आणि थोडंफार मग घरातलं पण असायचं. शूटिंग पेन म्हणजे ते कंटिन्यू मध्येच असं स्टार्ट होत होतं पेन, पूर्ण असं शोल्डर आणि ते जास्त मेजर ते इथे जाणवायचं हँडमध्ये आणि ते असं सडनली बंद व्हायचं, सडनली पुन्हा स्टार्ट व्हायचं, पूर्ण बॅकपर्यंत, पाठीमागे पण बॅकमध्ये पण फील व्हायचं पूर्ण. काय काय उपचार आधी घेतले होते? आधी मी फिजिओथेरपी घेतली. ऑलमोस्ट ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत कंटिन्यू फिजिओथेरपी घेतली. परत डॉक्टरने सजेस्ट केलं त्यानुसार आपण हे चेक करू, मग तुमची नर्व डॅमेज झाली आहे का, मग तुम्ही जाऊन MRI काढा. MRI मध्ये पण 2 प्रकारचे केले आपण. 2 प्रकारचे MRI करून पण आम्हाला काहीच नाही भेटलं आणि ॲट द एंड रिझल्ट येईल की परत तिला दुखतं तेवढं दुखतंय की बाबा ते सहनच होत नाही. मग त्यानंतर जेव्हा त्यातून पण काहीच कळालं नाही. MRI वगैरे मधून पण काहीच, म्हणजे नर्व डॅमेज किंवा काही बोन डॅमेज काहीच कळालं नाही. म्हणजे त्यातून काहीच नव्हतं, फक्त ते मग आपलं फिजिओथेरपीच कंटिन्यू केली मी अजून. मग नंतर काय घेतलं? मग नंतर आमच्या फादर इन लॉनी सजेस्ट केलं डॉक्टर केदारकडे जाऊन एकदा त्यांना भेटून त्यांना पण दाखवायचं. सो मग त्यांनी सजेस्ट केलं ओझोन थेरपी घ्यायला आणि त्यासोबतच थोडे टॉनिक्स आणि ऑइल दिलं लावायला आणि मेडिसिन्स पण दिले, विटॅमिन D3 दिलं. सो ते आम्ही कंटिन्यू केलं. लास्ट मला वाटतं 2 monthsपासून चालू झालं ही थेरपी. सो इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये ओझोनचा आपण वापर केला होता. हो. कसं काय वाटलं तुम्हाला टोटल ट्रीटमेंट घेतल्यावर? सध्या किती दिवसात बरं वाटलंय? आता 2 months झाले, बट 1.5 monthमध्येच मला फरक जाणवला. लाईक हातामध्ये, राईट हँडमध्ये आता स्ट्रेंथ वाटते आणि असं ऑफिसचं काम किंवा दुसरं काही करताना मला इतकं पेन जाणवत नाही. म्हणजे बऱ्यापैकी ऑलमोस्ट 80-90% मला आता रिलीफ वाटते. किती सिटिंग्स घेतली टोटल? टोटल आय थिंक 8-9 सिटिंग्स झाले आपले. 8-9 सिटिंग्स झाले. ठीक आहे. थँक्यू.